भुसावळच्या आतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणातून 8,970 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 277 मिलीमीटर पावसाची नोंद। लातूरच्या उदगीरमधील डोंगर शेळकी तलाव ओव्हरफ्लो। उदगीर शहराला डोंगर शेळकी तलावातून पाणी पुरवठा। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसानं हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला होता। कोयना धरणाचे सर्व दरवाजे पूर्णपणे बंद। पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। धरणामध्ये सध्या 86.19 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। रायगडच्या नागोठणे रोहा मार्गावरील भिसेखिंडमध्ये दरड कोसळण्याचा धोका। पावसामुळे डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात भूस्खलन। प्रशासनाकडे संभाव्य अपघातामुळे खबरदारी घेण्याची मागणी। नागपूर रेल्वे स्थानकामध्ये सेवानिवृत्ती कार्यक्रम संपताच कोसळलं छत। टीटी लॉबीमधील पीओपीचं छत खाली कोसळलं। सुदैवानं कुणीही जखमी नाही। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये मध्यरात्री महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला। इंदिरा गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत वाळू माफियांची धिंड काढली। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला आमचा विरोध राहील। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। या संदर्भात सोमवारी जलशक्ती मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटणार असल्याची विखे पाटलांची प्रतिक्रिया। पीक विमा काढण्यास 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मुदतवाढ। 1,60,673 हेक्टर क्षेत्र पीक विमा योजनेमध्ये शेतकरी समाविष्ट। भंडाऱ्याच्या साकोलीमधील तलावाचा बांध फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नागरिकांकडून संताप व्यक्त। रत्नागिरीमध्ये आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात। कोकण किनारपट्टी पुन्हा गजबजणार। कोकणामध्ये 4.25 लाख मच्छीमार तर 14,000 मासेमारी नौकांची नोंद। दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणाव। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं तणाव। जाळपोळ दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर। 2 जण ताब्यात। यवतमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। जाळपोळीमध्ये दुकान आणि गाडीचं मोठं नुकसान। दुकानामधील पैशांच्या नोटा देखील जळून खाक। पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा गोळीबार। बेकरी चालकावर अज्ञातांकडून गोळीबार। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी मार्गाची प्रचंड दुरवस्था। शाळेमध्ये जाताना रस्त्यावरून विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास। तत्काळ नवीन रस्ता बनवून देण्याची ग्रामस्थांची मागणी। पालकमंत्री मकरंद पाटील बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। बुलडाण्यामधल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिवच्या उमरगामध्ये कोराळ जिल्हा परिषद शाळेची इमारत कोसळली। मध्यरात्रीच्या सुमारास दुर्घटना घडली। सुदैवानं जीवितहानी नाही। शाळेतील इतर वर्गही धोकादायक अवस्थेत। शिक्षण विभागाकडे दखल घेण्याची मागणी। हिंगणघाटमध्ये पुनर्वसनाच्या मागणीसाठी नागरिकांचा रास्ता रोको। झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवून दुसरीकडे पुनर्वसन करण्याची मागणी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधलं हेदपाडा गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित। पूल नसल्यामुळे शाळकरी मुलं आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास। मुलांना खांद्यावर बसून पालकांवर पाण्यातून वाट काढण्याची वेळ। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या तुपेवाडी गावात रस्त्याची दुरवस्था। विद्यार्थ्यांना शाळेसाठी चिखलातून करावा लागतो। 1 किलोमीटरपर्यंत प्रवास। गावकऱ्यांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी 8 दिवसांमध्ये सापडले नाही तर बीड जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद। जरांगेंकडून बंदची हाक। जरांगेंच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये महादेव मुंडेंच्या न्यायासाठी व्यापक बैठक संपन्न। वर्ध्याच्या देवळी पुलगाव मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आमदार राजेश बकानेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। बैठकीला जिल्हाधिकारी आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती। नांदेड शिवसेनेकडून आगामी निवडणुकांसंदर्भात जिल्हास्तरीय बैठक। अशोक चव्हाण स्वबळाचा नारा देत असतील तर आम्हालाही त्यांच्या दारामध्ये जायचं नाही। आमदार हेमंत पाटलांकडून नांदेड महापालिकेसाठी स्वबळाचा नारा। पुण्याच्या हिंजवडीच्या सरपंचांची पालिकेमध्ये समावेश न करण्याची मागणी। पालिकेमध्ये जाऊन उपयोग नाही। आम्ही सक्षम आहोत। सरपंच गणेश जांभूळकर यांची प्रतिक्रिया। पुणे हिंजवडीमध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीए समन्वयकाची नियुक्ती। हिंजवडी आणि चाकणबाबत विभागीय आयुक्तांचा निर्णय।